नमस्कार विद्यार्थी मित्र, आपला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण आता बघतोय तो प्रोबॅबिलिटी बघत होतो. प्रोबॅबिलिटी पूर्ण झाला. आता त्याच्यानंतर पुढचा होता तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तो टॉपिक आपल्याला बघायचा. म्हणजे प्रोबॅबिलिटीचाच एक भाग आहे तो, फक्त त्याचा पुढचा पार्ट आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. टोटल 3 आहेत, पण आपल्याला अभ्यासाला 2च आहेत, एकच आहे त्यातला. टोटल 3 कुठले तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, हे 3 पॉइंट्स आहेत. ते इंजिनिअरिंग साठी आहेत. इंजिनिअरिंगला जे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टॉपिक असतील त्यामध्ये ते 3 आहेत, पण आता आपल्याला 12वीला फक्त अभ्यासाला त्यातला एकच आहे. तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण बघतोय. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा. फॉर्म्युला काय आहे तो पहिल्यांदा बघूया आपण. एकच फॉर्म्युला आहे, फक्त एका फॉर्म्युल्यावरतीच हा पूर्ण टॉपिक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ R इज इक्वल टू NCR into P raised to R into Q raised to N minus R. ह्याच्यात 3 टर्म्स आहेत, त्या 3 टर्म्सचा वापर करून ते सोडवायचं. आता ह्याच्यामध्ये पहिली टर्म आहे ती NCR आहे. NCR म्हणजे कॉम्बिनेशन. 11वीला परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स हा एक टॉपिक होता, त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन झालाय आणि त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला पण बघितला NCR चा. त्या फॉर्म्युलेचा इथं वापर करायचा किंवा मी तुम्हाला शॉर्टकट्स सांगणार आहे. त्या शॉर्टकटचा वापर करून तुम्ही NCR ची व्हॅल्यू काढू शकता. सेकंड टर्म आहे ती P रेस टू R आहे. P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असते, त्याला रेस टू R म्हणजे तुमची रिक्वायर्ड व्हॅल्यू असेल, इनटू Q रेस टू N मायनस R आहे. Q म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी असेल आणि त्याच्यातनं ते मायनस करून मग ते घातांक द्यायचा आणि ते सॉल्व्ह करायचं. आता आपण ह्या किमती कशा घ्यायच्या ते बघा. याच्यामध्ये घेतली N इज इक्वल टू नंबर ऑफ ट्रायल्स. नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे काय? म्हणजे समजा तुम्हाला एक्झाम्पल दिले, एखादा कॉइन तुम्ही 8 वेळा टॉस करता. म्हणजे 8 वेळा टॉस करताय म्हणजे ट्रायल्स किती वेळा झाली? 8 वेळा झाली ना कॉइनची, म्हणून तुमचं N काय होणार तर तिथं 8 झालं. किंवा 100 बॉलचा एक बॉक्स दिलाय तो, त्यातले तुम्हाला 10च बॉल बाजूला काढायचे. म्हणजे ट्रायल किती बॉल वरती घेणार? 100 का 10 वरती? तर 10 वरती घेते, म्हणून N इज इक्वल टू किती होणार तर तिथं 10 येणार आहे. ही पहिली टर्म झाली N म्हणजे बेसिक. दुसरं आता R. R म्हणजे रिक्वायर्ड व्हॅल्यू असेल. रिक्वायर्ड म्हणजे काय? तुम्हाला काढायला सांगितले. म्हणजे आता आपण उदाहरण घेतलं बॉल्स घेतलं. आता 10 बॉल्स घेतले, त्यातले समजा तुम्हाला 4 बॉल्स व्हाईट पाहिजे. रिक्वायर्ड व्हॅल्यू आली का तुमची? रिक्वायर्ड व्हॅल्यू म्हणजे R होती. व्हाईट बॉल्स पाहिजेत म्हणजे ही रिक्वायर्ड व्हॅल्यू आली. किती पाहिजेत तर 4 पाहिजेत. R म्हणजे व्हॅल्यू किती होईल तर ती 4 येणार. किंवा समजा 6 वेळा हेड कॉइन टॉस केला, त्यातले तुम्हाला 3 हेड पाहिजेत. काहीतरी पाहिजे ना, पाहिजे असणारी व्हॅल्यू म्हणजे तुमची R ची असणार. नंतर P आहे. P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल. सिंगल ट्रायल मध्ये येणारी प्रोबॅबिलिटी. म्हणजे आता तुम्हाला कॉइन 6 वेळा टॉस करायला सांगितलं, 6 वेळा टॉस करणार, त्याची प्रोबॅबिलिटी तर काढणारच आहे आपण, पण एकदाच कॉइन टॉस केला तर त्याची प्रोबॅबिलिटी काय येईल? ती येणारी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू म्हणजे तुमची P ची असते. किंवा आता दुसरं उदाहरण गेलं, 2 डाईस थ्रो करतोय आपण, जे चौकडे म्हणूया आपण, ठोकळे असतात ते सापशिडीच्या खेळातले, ते 2 वेळा टाकतो. 2 वेळाची काढणारच आहे आपण, मग P ची व्हॅल्यू म्हणजे एका थ्रो मध्ये त्याची येणारी प्रोबॅबिलिटी. समजा आपल्याला 5 आलं पाहिजे ठोकळा फेकल्यानंतर. टोटल बाजू किती असतात? 6 असतात ठोकळ्याला. त्यापैकी 5 कितीदा मिळू शकतात? तर एकदाच, कारण एकच बाजू 5 असणार आहे, कारण 1 पासून 6 पर्यंत सगळ्या बाजू असणार आहे. म्हणजे P ची व्हॅल्यू किती असू शकते? 1/6 अशी मिळू शकते आपल्याला. मग हे P झालं. P मिळालं की Q काढायला सोपं आहे. 1 मायनस P असेल. आता हे 1 मायनस P का घेतलं बघ, तर PMF मध्ये म्हणजे मागच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं, सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज ही 1 असते. म्हणजे आता इथं 2 प्रोबॅबिलिटी, सक्सेसची आली आणि Q म्हणजे फेल्युअरची येणार आहे. ह्या दोन्ही प्रोबॅबिलिटींची बेरीज पण 1 यायला पाहिजे आपल्याला. ती 1 आली, मग त्याच्यावरून मग इक्वेशन झालं Q इज इक्वल टू 1 मायनस P होणार आहे. ती व्हॅल्यू काढून घ्यायची. लक्षात आलं? म्हणजे ह्या 4 टर्म्स कशा घ्यायच्या? त्या N तुम्हाला दिलेलं असेल, किती वेळा टॉस करतोय काय. R म्हणजे तुम्हाला काढायला सांगितलेलं असेल, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट, असं ह्याच्यानंतर जी काही व्हॅल्यू येणार आहे ती R ची असेल. P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि Q म्हणजे असेल ते 1 मायनस
पी असणार. हा झाला सिंगल फॉर्म्युला पी ऑफ आर. आता आपल्याला मागं पण आपण बघितलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन म्हटलं, त्याला व्हॅरियन्स म्हटलं, स्टँडर्ड डेव्हिएशन, तेच इथं आहे पण ह्याला एकदम सोपे फॉर्म्युला. पहिला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी, एन इंटू पी एवढाच त्याचा फॉर्म्युला. दुसरा व्हॅरियन्स म्हणजे व्हॅर एक्स असं लिहितो आपण, त्याचा फॉर्म्युला एन पी क्यू. आणि तिसरा स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढलं जातं, तर ते मागं होतं तोच फॉर्म्युला रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे एमसीक्यू साठी वगैरे विचारलं जातं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेशन्स करून ते सोपं असतं ते, त्यामुळे त्याच्यासाठी लक्ष, हे 3 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. एनपी आणि एनपीक्यू लक्षात ठेवा. स्टँडर्ड डेव्हिएशन काय मागं होतोय तोच फॉर्म्युला इथं लागणार आहे. जे आता हा फॉर्म्युला आपण आता मग एनसीआरच्या किमती बघूया, त्या कशा काढायच्या कॉम्बिनेशनच्या. त्याच्याशिवाय 2-3 फॉर्म्युले मी तुम्हाला दाखवतो. मग पहिलं घेतलं NC0 इज इक्वल टू NCN इज इक्वल टू 1 असेल. म्हणजे तुम्हाला कॉम्बिनेशनची लोअर टर्म 0 असेल किंवा दोन्ही टर्म जर इक्वल असतील, अप्पर आणि लोअर टर्म जर इक्वल आल्या, NCN आली किंवा NC0 म्हणजे लोअर टर्म 0 आली, तर त्या टर्मचं उत्तर घ्यायचं ते कायम 1 असेल. लक्षात राहील ना? म्हणजे लोअर टर्म 0 आली किंवा लोअर टर्म n आली तर त्याचा आन्सर 1 असेल. जर समजा लोअर टर्म 1 आली, NC1 आलं किंवा NCN-1 किंवा त्यातला फरक 1 चा आला. n आणि n-1 मध्ये फरक 1 चाच येणार आहे, कारण n-1 आधीची n नंतरची टर्म असेल. म्हणजे इथं 5 असलं आणि इथं 4 आलं, फरक 1 चा आला त्याच्यात, तर त्याचं उत्तर घ्यायचं n च घ्यायचं. शॉर्टकट्स आहे ते, फॉर्म्युला न वापरता आपण हे शॉर्टकट्स कसे वापरायचे ते बघतो. दुसरं NC2 असेल आणि NCN-2 लोअर टर्म 2 आली किंवा फरक 2 चा आला, तर काय करायचं, n इंटू n-1 अपॉन 2 इंटू 1. n घ्यायचं, त्याच्या अगोदरची टर्म त्याला भागिले 2 चा फॅक्टोरियल. 2 चा फॅक्टोरियल म्हणजे 2 पासून 1 पर्यंत गुणाकार घ्यायचा, 2 गुणिले 1 होणार. तसंच NC3 चं किंवा NCN-3 n इंटू n-1 n-2 अपॉन 3 इंटू 2 इंटू 1 असेल, म्हणजे 3 चा फॅक्टोरियल झाला छेदाला. आणि अंशाला 3 टर्मचा गुणाकार, n पासून मागे यायचं 3 टर्म्स, n-1 आणि n-2 असेल. लक्षात येईल ना आता हे? म्हणजे 4 आलं तर 4 टर्मचा गुणाकार, n-1 n-2 n-3 आपण 4 चा फॅक्टोरियल, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 असणार. असं हे कॉम्बिनेशन आपल्याला काढायचं आहे. प्रत्येक गणितात हे लागणार आहे, हे नोट डाऊन करून घ्या. आता आपण ऍक्च्युअल एक्झरसाइजला सुरुवात करू. एक्झरसाइज त्यातला पहिला क्वेश्चन आहे, अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. If getting an odd number is a success, find the probability of, पहिलं सांगितलंय 5 सक्सेसेस, दुसरं सांगितलंय at least 5 सक्सेसेस आणि तिसरं दिलंय at most 5 सक्सेसेस. डाय किती वेळा थ्रो करतोय? 6 वेळा, म्हणजे n तुम्हाला मिळेल 6 झालं, n इज इक्वल टू 6. आता p काढायचं. p कशावरनं काढायचं? त्यांनी सक्सेस काय सांगितलंय, गेटिंग अन ऑड नंबर. डाय म्हणजे टोटल 6 बाजू असतात, 1 ते 6 अंक असतात त्याच्यावर. मग त्यातले निम्मे इव्हन असतात, निम्मे ऑड असतात. किती पैकी? तर टोटल 6 पैकी. जे ऑड नंबर किती येणार? 3 येणार. 1 3 5 हे ऑड नंबर झाले. किती पैकी आले? तर एकूण बाजू 6 होत्या, 6 पैकी 3 ऑड आले, म्हणजे 3/6 होणार. म्हणजे p इज इक्वल टू 3/6 झालं, इज इक्वल टू किती राहणार? तर ते 1/2. लक्षात येते का? बघा p कसं काढलं, तर गेटिंग अन ऑड नंबर होतं. ऑड नंबर आपल्याला 3 ठिकाणी मिळतोय, 1 3 आणि 5. किती पैकी? तर टोटल 6 बाजू असतात डायला, त्यापैकी म्हणजे 3/6 झालं, म्हणजेच किती आलं? तर ते 1/2. मग आता q काढ, 1 मायनस p. ते सॉल्व्ह केलं तर 1/2च राहणार आहे. आलं हे? n मिळालं, p मिळालं, q मिळालं. आता r जे आहे ते आपण नंतर बघू, त्याच्या अगोदर आपण फॉर्म्युला लिहू. वी नो दॅट probability of r is equal to NCR p raised to r into q raised to n minus r. फॉर्म्युला आपण घेतला. मग आता एक नंबर किती सक्सेसेस सांगितले? 5 सक्सेसेस सांगितले, म्हणजे r is equal to होणार ते
5 झाले. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या किमती माहिती आहेत त्या पुट करू. जे काय होणार, पी ऑफ 5 इज इक्वल टू 6c5 इंटू 1/2 इंटू 1/2 होणार. n मायनस आर, म्हणजे 6 वजा 5 घेतलं तर 1 होते. किमती ठेवलेल्या लक्षात आल्या आता ह्या. आता कॉम्बिनेशनचा बघा, 6c5 आहे, म्हणजे फरक 1चा आहे बघा ह्या दोन्हीमध्ये. 6 आणि 5 दिले, फरक 1चा आला तर मगाशी मी सांगितलं होतं, तर n उत्तर असतं. n म्हणजे अप्पर व्हॅल्यू त्याची किती आहे तर 6, म्हणजे त्याचं उत्तर 6 आलं. 6 इंटू 1/2 1/2 चा 5वा घातांक म्हणजे 1/32 होतो, आणि 1 म्हणजे काय तर 1/2च राहणार. 2 न भाग जाईल, बे के बे, बे त्रिक 6, 3 राहिला, आणि 32 तसाच राहील, म्हणजे त्याचं उत्तर आलं ते 3/32. पहिली टर्म काय लक्षात आलं. घातांक आहेत, घातांक सॉल्व्ह केले आपण आणि भागाकार केला. गुणाकार करताना अंशाचा करायचा असतो आणि छेदाछेदांचा करायचा असतो. भाग घालवताना छेदाना अंशाला घालवायचा असतो. तो आपण भाग घालवून आपण उत्तर काढलं, त्याच पहिल्याच आलं 3/32. आता दुसरं बघायचं. दुसरं काय सांगितलंय तर 5 सक्सेसेस म्हटले, कमीत कमी 5. ऍटलिस्ट अर्थात तिथून पुढचे, ऍटलिस्ट म्हटलं की लक्षात ठेवा तिथून पुढचे कुठपर्यंत, n ची किंमत मिळेपर्यंत. n ची किंमत किती होती, 6 होती, म्हणजे r ची किंमत काय होणार, 5 आणि 6 येणार, कारण 5 पासून पुढे जायचं होतं आपल्याला. आता ह्या दोन्हींची काढावी लागेल. प्रोबॅबिलिटी ऑफ r ग्रेटर दॅन 4, 4 पेक्षा मोठा आहे म्हणून तुम्ही ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असं पण म्हणू शकता, मी फक्त ग्रेटर दॅन 4 म्हणते. 4 पेक्षा मोठे कुठले तर 5 आणि 6 आहे, त्यांची बेरीज झाली. ह्या दोन्हींसाठी फॉर्म्युला लिहावा लागेल. 6c5 1/2 into 1/2 plus 6c6 1/2 into 1/2. त्या फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या. आता हे सॉल्व्ह केलं, मग अशी केलं तसं 6 into 1/32 into 1/2 पहिल्याचं प्लस 6c6, दोन्ही समान आले की त्याचा आन्सर 1 असतं, इंटू 1/2 1/2चा 6वा घातांक घेतला तर तो 1/64 इंटू कुठल्याही संख्येचा घातांक 0 आला तर त्याचा आन्सर 1 असतं. मग इथं घेतला 32 दोन्ही 64 होतो छेद पहिल्या टर्मला, आणि अंश तसाच ठेवला 6/64 राहील, अधिक पुढच्याच येणार 1/64 आला, गुणाकार घ्या, छेद समान झाला, अंशाची बेरीज होईल, ज्याचं येणार उत्तर किती तर ते झालं 7/64. लक्षात आलं नाही, 7/64. ऍटलिस्ट 5 सक्सेसेस म्हणजे तिथून पुढचं काय. हे दुसरं होतं. आता त्यातलंच तिसरं होतं, काय होतं तर ऍटमोस्ट 5 सक्सेसेस. ऍटमोस्ट म्हटलं की तिथून मागचं घ्यायचं, शून्यापर्यंत, शून्यापासून तिथपर्यंत असं घ्यायचं. ऍटलिस्ट म्हणजे तिथून पुढचं, ऍटमोस्ट म्हणजे तिथून मागचं ते कुठपर्यंत जायचं तर शून्यापर्यंत जायचं, एवढं घ्यायचं आपल्याला. म्हणजे r ची व्हॅल्यू काय होणार, 0 ते 5 पर्यंत असेल, 0 1 2 3 4 5. आता ह्या किती टोटल 6 टर्म झाल्या, या सगळ्या काढणं अवघड आहे, कारण 6 टर्म काढायचे, परत त्यांचा फॉर्म्युला लिहायचा, परत त्यांचा गुणाकार भागाकार करायचा, आणि मग बेरीज करायची. हे जरासं क्रिटिकल. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहित होता. काय फॉर्म्युला माहित होता, सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज किती असते, 1 असते. म्हणजे शून्यापासून सुरुवात करायच्या, n ची टर्म कितीपर्यंत आहे, 6 पर्यंत. 0 पासून 6 पर्यंतच्या सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज 1 असते. ह्यात न दिलेली कुठली प्रोबॅबिलिटी आहे, 6 ची दिलेली नाही, बरोबर का. 0 पासून 5 पर्यंत तर दिले, राहिलं कुठलं, फक्त 6 राहिलं. मग 1 मधनं 6 वजा केलं तर राहतंय काय, 0 ते 5 मधल्या सगळ्या संख्येचे राहणार बेरीज. मग तेच आपल्याला काढायचं. मग आपण पहिल्यांदा बघू प्रोबॅबिलिटी ऑफ r लेस दॅन 6. 0 1 2 3 4 5 ची प्रोबॅबिलिटी घेतली, प्लस p ऑफ 6 आलं असतं तर मात्र डायरेक्ट त्याचं उत्तर आपण 1 लिहू शकलो असतं, पण ह्याला p ऑफ 6 नाही. ह्या सगळ्या एवढं सगळं काढण्यापेक्षा मग आपण असं लिहू शकतो 1 मायनस p ऑफ 6, कारण 0 पासून 6 पर्यंतची बेरीज 1 येते, 6 त्याच्यात दिलं नसल्यामुळे 1 मधनं आपण मायनस. आता 6 साठीचा फॉर्म्युला लिहू, 1 मायनस 6c6 1/2 इंटू 1/2 इज इक्वल 1 मायनस 6c6 म्हणजे 1 झालं, 1/2 म्हणजे 1/64, आणि कुठल्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे 1 च आलं, म्हणजे 1/64च राहणार. 1 मायनस 1/64
मग तिरकस गुणाकार करू शकतोय. 64 एके 64 झालं, त्याला वजा 1 आहे. 64 वजा 1 म्हणजे 63 होईल. 63/64 झालं उत्तर त्याचं. फक्त तुम्हाला कुठलं लक्षात आलं पाहिजे, 1 मायनस कुठलं घ्यायचं. तर लक्षात ठेवायचं, शून्यापासून n ची जेवढी व्हॅल्यू आहे तिथपर्यंत सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज ही 1 असते. आपण शून्यापासून सुरुवात केलीच आहे इथं, तर शून्यापासून 5 पर्यंत गेलं, मग राहिलं कुठलं फक्त 6 राहतं. 6 इथं न दिल्यामुळं ते फक्त 1 मधनं मायनस करायचं, जे दिलं नाही तेवढं त्यातनं मायनस करायचं. हा लक्षात आलं. पहिल्या ह्याच्यामध्येच तिन्ही पण क्लिअर झाले, म्हणजे ऍटलिस्ट पण झालं, ऍटमोस्ट पण झालं, आणि तुमचं डायरेक्टली एक्झॅक्टली व्हॅल्यू दिली. तर म्हणजे पहिलं होतं 5 सक्सेसेस, त्यावेळी डायरेक्ट आपण R5च घेतलं. ऍटलिस्ट म्हटलं त्यावेळी तिथून पुढच्या संख्या घेतल्या n पर्यंत, आणि ऍटमोस्ट म्हटलं म्हणजे शून्यापासून तिथपर्यंत घेतल्या. हे 3 पॉइंट्स त्याच्यामध्ये पहिल्याच एक्झाम्पल मध्ये थोडक्यात क्लिअर झाले. हा झाला पहिला क्वेश्चन. आता बघायचा तो दुसरा क्वेश्चन. काय आहे? A pair of dice is thrown 4 times. If getting a doublet is considered a success, find the probability of 2 success. डाइस चे 2 आहेत आणि असे किती वेळा थ्रो करतोय आपण, तर 4 वेळा. मग n ची व्हॅल्यू किती होणार, तर 4 मिळणार आपल्याला. गेटिंग अ डबलेट, डबलेट म्हणजे काय, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 असं मिळणं. किती पैकी, 36 पैकी. म्हणजे अशा 6 टर्म येतात बघा, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6, अशा 6 टर्म झाल्या. किती पैकी, 36 पैकी. मग भाग केला तर 1/6 आलं, म्हणजे पी लक्षात आलं. सक्सेस म्हटलं होतं ते आपण घेतलं त्याच्यात. क्यू म्हणजे 1 मायनस पी असेल, ते किंमत ठेवून वजाबाकी केली तर 5/6 आलं. मग आता फॉर्म्युला घ्यायचा. वी नो दॅट पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर झालं. मग पहिलं म्हणजे जे काही सांगितलं एकच सांगितलं, त्याच्यात 2 सक्सेसेस म्हटलं. ऍटलिस्ट नाही, ऍटमोस्ट नाही, मोर दॅन नाही, लेस दॅन नाही, काहीच नाही, डायरेक्ट 2 सक्सेसेस. म्हणजे आर ची व्हॅल्यू डायरेक्ट आली ती 2 आली. ते आता किमती फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. P of 2 is equal to 4C2 1/6 raised to 2 into 5/6 raised to 2 होईल. n मायनस आर म्हणजे 4 वजा 2 घेतलं तर 2 असेल. आता कॉम्बिनेशन सोडवावं लागेल, कारण फरक 2चा आहे आणि लोअर व्हॅल्यू पण 2चे समानच आहे ते थोडक्यात. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार घेतो आपण, मगाशी बघितलं n इंटू n मायनस 1, n म्हणजे 4 आहे, n मायनस 1 घेतलं तर 3 होईल. म्हणजे 4 इंटू 3 अपॉन 2 इंटू 1 होणार. 4 इंटू 3 अपॉन 2 इंटू 1 झालं, इंटू 1/6 चा स्क्वेअर म्हणजे 1/36 झालं, इंटू 5/6 चा स्क्वेअर म्हणजे 25/36 झालं. मग आता बघा, 4 गुणिले 3 12 होते, 12 ने 36 ला डायरेक्ट भाग जाईल. 12 36 ला भाग केला तर 6 राहिलं, तर 3 राहिला, 12 ते 36 होईल ते. आणि छेदाला इकडे 2 आहे, 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 36 घेतलं तर 216 होईल. म्हणजे उत्तर आलं त्याचं 25/216. भागाकार ते तेवढा तुम्हाला फक्त करता येईल, तोच फक्त बघायचा. गुणाकार भागाकाराची काही सांगायची गरज नाही, तुम्हाला फक्त सांगावं लागणार तो फॉर्म्युला. लक्षात आलं. कॉम्बिनेशन फरक पण 2चा होता, लोअर व्हॅल्यू पण 2ची होती, म्हणून 4 पासून 2 संख्यांचा गुणाकार, जे कुठल्या 4 गुणिले 3 दोनच संख्या झाल्या, भागिले 2 गुणिले 1, कारण 2 संख्यांचा गुणाकार घेतला म्हणून छेदाला पण 2चा फॅक्टोरियल घ्यायचा असतो. बाकी स्क्वेअर केला पुढच्या टर्म्स, आणि ते गुणाकार भागाकार करून आलेलं उत्तर असेल ते तुमचं 25/216. हा झाला दुसरा क्वेश्चन. तिसरा, देर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम्स इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम्स. 5% खराब आहे जेवढे काही आयटम्स असतील त्याच्यात. What is the probability that a sample of 10 items will include not more than 1 defective item? तर 10 आयटमचं सॅम्पल घेतलं पण त्या लार्ज आयटम्स बल्क मधून 10च फक्त बाहेर घेतले, तर त्यात त्यांनी सांगितलं की एकापेक्षा जास्त खराब नको, म्हणजे एक पेक्षा कमीच खराब पाहिजे. मग आता पर्सेंटेज दिलं की ती पी ची व्हॅल्यू असेल, कायम लक्षात ठेवा, पर्सेंटेज म्हणजे पी असतं. पण त्याच्या अगोदर सॅम्पल किती आयटम्स घेतले, 10च घेतले, म्हणजे एन म्हणजे आपलं किती होणार आहे आता, तर ते 10 येणार आहे.
पी म्हणजे झालं 5% झालं, म्हणजे 5/100 झालं, भाग घालवला 1/20 झालं. ते क्यू घेतला आपण 1 मायनस पी असेल, सॉल्व्ह केलं तर 19/20 झालं. परत वी नो दॅट फॉर्म्युला घेतला, पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर झालं. मग आता काय सांगितलं ते, नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह, एक पेक्षा जास्त नको. एक पेक्षा जास्त नको म्हणजे एक किंवा एक पेक्षा कमी असेल, कमी म्हणजे शून्यच असेल, आर म्हणजे 0 आणि 1 आलं. आता ह्या दोन्हींची मात्र काढावी लागेल, कारण 10 पर्यंत सांगितलं होतं. प्रोबॅबिलिटी ऑफ आर लेस देन 2 म्हटलं, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आलं, कारण दोन टर्म्स आहे. मग आता दोन्हीसाठी फॉर्म्युला, एकदा आर 0 ठेवायचं, एकदा आर 1 ठेवायचं, आणि मध्ये त्यांची बेरीज आहे फॉर्म्युला. एन म्हणजे काय तर 10 आहे, 10c0 1/20 रेस टू 0 19/20 रेस टू 10 आर प्लस, आता 1 ठेवलं, 10c1 1/20 रेस टू 1 19/20 रेस टू 9. तर किमती ठेवली, त्यातनं आपण कॉमन काढू शकतो. 19/20 रेस टू 9 कॉमन येऊ शकतो, कारण पहिल्या याच्यात 10 आहे घातांक आणि दुसऱ्या याच्यात 9 आहे, मग बाहेर काढला. 10c0 म्हणजे 1 असतं, 1/20 रेस टू 0 म्हणजे पण 1च. मग 10तले 9 बाहेर घेतले म्हणजे 1 राहणार, 1 राहिला म्हणजे किती राहिलं, 19/20 राहिलं तसंच, प्लस 10c1 म्हणजे 10 असणार, कारण लोअर व्हॅल्यू 1 आली तर मगाशी सांगितलं होतं मी, 1 आलं तर ती अप्पर लिमिट घ्यायची, 10 आली, आणि हे 1/20 तसंच राहिलं बरोबर. आणि हे 9च्या 9 बाहेर घेतलेत आपण, जे कोण आता बेरीज केली तर ती होणार 29/20 होते. मग इथं पण 20च आहे, पण 20 ऑलरेडी घातांक किती आहे, 9 आहे, आणखी हा एक गुणिले झाला म्हणजे किती होणार तर 10 होणार. ते घातांक सेपरेट द्यायला लागतील, 19 रेस टू 9 होईल, 20 रेस टू 10 होईल, कारण ऑलरेडीच 9, आणि आता ह्या त्याच्यानंतरच्या ब्रॅकेट मधला एक वाढणार, 20 हा येणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे 20 रेस टू 10 होणार, आणि बाहेर राहणार ते 19 अधिक 10 म्हणजे 29 राहणार. 29 इंटू 19 रेस टू 9 अपॉन 20 रेस टू 10 त्याचं उत्तर. किंवा तुम्ही असं जरी ठेवलं तरी चालेल, 29/20 इंटू 19/20 रेस टू 9. मग ते परत पुढं सिम्प्लिफाय करावंच लागेल. ज्यावेळी आपण स्पेशल केसमध्ये जातो, म्हणजे 80 पैकी 60-65च्या वरती जातो, त्यावेळी ह्या सुद्धा तुमचे मार्क्स घालवण्याला चुका बघितल्या जातात. ॲक्युरेट लिहिलं तरच तुम्हाला पूर्ण मार्क्स दिले जातात. लक्षात आलं नाही कसं घेतलं तर 20चा ऑलरेडी घातांक 9 होता आपण बाहेर घेतलेला, आणि इथं छेद समान झाल्यामुळे आणखीन 20 वाढलं, ऑलरेडीचे 9 आणखी 1 वाढल्यामुळे त्याचा घातांक किती झाला तर 10 झाला, पण 19चा वाढत नव्हता, 19चा आहे तेवढा राहिला म्हणून 19 रेस टू 9 तसंच ठेवलं. हे झालं तिसरे. आता बघायचं ते चौथं. 5 cards are drawn successively with replacement from a well shuffled deck of 52 cards. Find the probability that पहिलं all the 5 cards are spade, only 3 cards are spades, none is spade. मग आता 5 कार्ड आपण बाहेर काढणार, किती पैकी तर 52 पैकी 5 कार्ड काढणार, म्हणजे n म्हणजे किती होणार 5च येणार आहे, कारण तुम्ही 5च कार्ड बाहेर घेताय, कारण 52 कार्डाचा एक पॅक आहे, त्यातले तुम्हाला 5च कार्ड पाहिजे. पी म्हणजे स्पेड कार्ड्स किती असतात 13, किती पैकी 52 पैकी 13/52. बघा ते स्पेड म्हणजे किल्वर इस्पिक ते काही मला माहित नाही, पण स्पेड कार्ड्स म्हणजे 13 असतात, किती एकूण कार्ड 52 असतात, 13/52 म्हणजे किती झालं तर ते 1/4. मग क्यू काढायचं त्याच्यावर, क्यू म्हणजे 1 मायनस पी म्हणजे ते 3/4 होईल. आता फॉर्म्युला घेतला, वी नो दॅट P of r is equal to NCR into P raised to R into Q raised to N minus R. त्यातलं पहिलं ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड कार्ड्स, म्हणजे R ची व्हॅल्यू 5 होणार. फॉर्म्युलेट ठेवली, P of 5 is equal to 5C5 into 1/4 raised to 5 into 3/4 raised to 0. N minus R आहे, म्हणजे 5 वजा 5 घेतलं तर ते 0च होईल. कॉम्बिनेशन मध्ये दोन्ही इक्वल आले, दोन्ही इक्वल आले की त्याचा आन्सर 1 असतं. 1 इंटू 1/4चा 5वा घातांक म्हणजे 1/1024 झाला, गुणिले 3/4चा 0 घातांक म्हणजे 1च असतं,
यांचा गुणाकार घेतला तर तो आला 1/1024. आलं लक्षात? आहे पहिलं R ची किंमत 5 असते. आता दुसरं घ्यायचं असं म्हटलं, ओनली 3 कार्ड्स आर स्पेड कार्ड्स, म्हणजे R इज इक्वल टू आता होणार 3 येणार. मग परत फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या 5C3 इंटू 1/4/3 इंटू 3/4/2. 5C3 लोअर व्हॅल्यू 3 चे आणि फरक बघितला 5 आणि 3 मध्ये तर 2 चा फरक आहे. मग जे कमी असेल ते वापरायचं. फरक 2 आहे म्हणजे फरक कमी आला, म्हणून दोन संख्यांचा गुणाकार 5 पासून म्हणजे 5 गुणिले 4 भागिले 2 गुणिले 1 होईल. 5 गुणिले 4 भागिले 2 गुणिले 1 गुणिले 1/4 चा क्यूब म्हणजे 1/64 आला. 3/4 चा वर्ग म्हणजे 9/16 आला. आता हे भाग जात असेल तर भाग घालवा, नसेल तर तसंच ठेवा. ते भागाकार गुणाकार करून जे उत्तर येईल ते मी डायरेक्ट लिहितोय. 45/512 असेल. हे सगळं केल्यानंतर येणार उत्तर म्हणजे 4 न भाग गेला, इथं 2 न गेला, बेके बे बेदोनी 4 2 राहिलं, 2 न घालवला तर इथं आलं 8 आलं. 64 गुणिले 8 म्हणजे 512 आणि अंशाला 9 गुणिले 5 म्हणजे 45. लक्षात आलं हे दुसरं. आता तिसरं घ्यायचं. नन इज स्पेड कार्ड. नाहीच, स्पेड कार्डच आलं नाही. आलंच नाही म्हणजे किती असणार? 0च असणार. R इज इक्वल टू 0 किमती ठेवल्या 5C0 1/4/0 इंटू 3/4/5. 5C0 म्हणजे 1 आलं, 1/4/0 म्हणजे पण 1 आलं, 3 चा 5वा म्हणजे 243 येईल, 4 चा 5वा म्हणजे 1024 झालं. किमती ठेवल्या 243/1024 आलं. झालं त्याचं उत्तर. लक्षात आलं हा एक्झाम्पल? पाचवा. The probability that a bulb produced by a factory will fuse after 150 days of use is 0.05. Probability दिली 150 दिवसांच्या वापरानंतर खराब होणार, त्याची probability 0.05. Find the probability that out of 5 such bulbs, पहिलं सांगितलंय none, दुसरं not more than 1, तिसरं म्हटलंय more than 1 आणि चौथा म्हटलंय at least 1 will fuse after 150 days of use. पहिल्यांदा नन वगैरे ते सांगितलं. आता आपण बघूया किती बल्ब घेतले तर 5 बल्ब घेतले म्हणजे गिव्हन n इज इक्वल टू 5 झालं, p इज इक्वल टू 0.05 कारण दिलेलंच आहे ते. ते q काढायचं 1 मायनस p होणार जिथे 0.95 आलं. पहिलं घेतलं नन, फॉर्म्युला घेतला वी नो दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू NCR p रेस टू r इंटू q रेस टू n मायनस r असेल. पहिलं घेतलं नन म्हटलंय, नन म्हणजे r इज इक्वल टू 0. किमती ठेवल्या 5C0 इंटू 0.05 रेस टू 0 इंटू 0.95 रेस टू 5. किमती ठेवून बेरीज वजाबाकी करून ते आले. लोअर व्हॅल्यू 1 आहे म्हणजे त्याचं 1 आलं, घातांक 0 आहे म्हणजे 1 आलं. 1 इंटू 1 इंटू 0.95 रेस टू 5 तसंच ठेवलं. आता हे काढणं घातांक अवघड आहे 0.95 चा 5 म्हणून आपण ते तसंच ठेवलं. म्हणजे आलं उत्तर काय 0.95 रेस टू 5 तसंच. लक्षात आलं हे आता ननचं नॉट मोर दॅन 1, एक पेक्षा जास्त नको. एक पेक्षा जास्त नको आहे म्हणजे नसेल आणि 1 म्हणजे R 0 आणि 1 असेल. या दोन्हींची काढावी लागेल. 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आलं. दोन्हींचे फॉर्म्युले ठेवले 5C0 इंटू 0.05 रेस टू 0 0.95 रेस टू 5 झालं प्लस R1 ठेवलं 5C1 इंटू 0.05 रेस टू 1 इंटू 0.95 रेस टू 4. 1 इंटू मग ते कॅल्क्युलेशन ठेवलं याचं 1 इंटू 1 इंटू आलं प्लस 5C1 म्हणजे 5 झालं इंटू 0.05 इंटू 0.95 रेस टू 4. आता कॉमन आपण काहीतरी घेऊ शकतो. 0.95 रेस टू 4 कॉमन घेऊ शकतो कारण पहिल्यात 5 आहे दुसऱ्यात 4 आहे, मग कमीत कमीच घेऊ शकतो कॉमन. मग कॉमन घेतला 0.95 रेस टू 4 बाहेर घेतला तर पहिल्यात राहणार 1 न गुणलं तर 0.95 राहणार कारण 5 मधनं 4 बाहेर गेले, एक शिल्लकच राहील प्लस
इथं ते ब्रॅकेट बाहेर गेलं पण राहिलं 5 गुणिले 0.05. गुणाकार घेतला 5 गुणिले 5 25, दोन घरावरती दशांश 0.25. याची बेरीज घेतली 0.95 अधिक 0.25 म्हणजे 1.20 गुणिले हे त्याला बाहेरचं तसंच 0.95/4. लक्षात आलं हे कसं घेतलं? लक्षात येण्यासारखं आता जास्त पहिली 2-3 एक्झाम्पल फक्त तुम्हाला जरा क्रिटिकल वाटतं. आता तिसरं दिलं मोर दॅन वन विल फूस. एक पेक्षा जास्त म्हणजे 2 पासून कुठपर्यंत बल किती आहेत? 5. मग आपण उलट म्हणू शकतो 1 पासून 1 पेक्षा नॉट मोर दॅन 1. मोर दॅन दिलं की आपण उलट पण म्हणू 1 मायनस नॉट मोर दॅन 1. नॉट मोर दॅन 1 चा आत्ताच प्रोबॅबिलिटी काढली आपण बरोबर, म्हणून ते आपण घेतलं म्हणजे इज इक्वल टू काय होणार 1 मायनस ह्याची आलेली 1.20. तसंच राहील ते, कारण 95चा चौथा घातांक काढणं अवघडच आहे, कॅल्सी आपल्याला अलाउड नसतो, त्यामुळे हे तसंच मोर दॅन 1. हे आपण असं का घेतलं 1 मायनस नॉट मोर दॅन? तर ह्याच्या अगोदर आपण ऑलरेडी काढलेलं होतं. नॉट मोर दॅन 1 ची प्रोबॅबिलिटी आपण ऑलरेडी काढलेली असल्यामुळं पण मोर दॅन 1 घेताना 1 मायनस नॉट मोर दॅन 1 घेतलं. लक्षात येईल. चौथं ऍटलिस्ट 1 विल फ्यूज. कमीत कमी एक तरी. कमीत कमी एक म्हणजे 1 पासून पुढच्या सगळ्या येणार. मग आपण त्याच्या मागची वजा कर, सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 असते, त्यातनं ऍटलिस्टच्या मागची वजा करायची. 1 च्या मागची किती येणार? 0. P इज इक्वल टू 1 मायनस नन. कमीत कमी एक म्हणजे कोण नाहीच, त्याच्या उलट नन विल फ्यूज. नन ची पण काढली होती आपण प्रोबॅबिलिटी 0.95/5 ती फक्त त्याच्यात ठेवायची 1 मायनस 0.95/5 खाली नव्हतं. म्हणजे 2 काढली की 2 त्याच्याशी रिलेटेडच दिलेली होती, त्यामुळे तुम्हाला ती डायरेक्ट काढता आली. मोर दॅन 1 म्हटलं त्यावेळी नॉट मोर दॅन 1 ची ऑलरेडी काढल्यामुळे 1 मधनं ते वजा केलं. ऍटलिस्ट 1 म्हटलं त्यावेळी ननची आपण काढलेलीच होती, ती फक्त 1 मधनं आपण मायनस केली आणि त्याच्यावरून ती उत्तर मिळाली. आता पुढचं एक्झाम्पल 6. A bag consists of 10 balls each marked with one of the digits 0 to 9. If 4 balls are drawn successively with replacement from the bag, what is the probability that none is marked with the digit 0? म्हणजे 10 बॉल आहेत, 0 ते 9 नंबर लिहिले, त्यातले 4 बॉल काढायचे. त्यात असं सांगितले की त्या 4 पैकी एकही बॉल असं नको की त्याच्यावरती 0 लिहिलेलं आहे. मग आपण पहिल्यांदा n घेतलं, काढायचे किती बॉल आहेत? 4 आहेत. P म्हणजे 0 किती वरती लिहिलेलं असणार आहे? तर एकाच बॉलवरती किती पैकी? तर 10 पैकी, म्हणजे 1/10 होईल. गेटिंग 0. 0 किती वरती? एकावरती लिहिलं होतं 10 पैकी. Q म्हणजे 1 मायनस P झालं, म्हणजे 9/10 आलं. ते फॉर्म्युला घेतला, वी नो दॅट probability of R NCR P raised to R into Q raised to N minus R. मग नन म्हणजे नन इज मार्क्ड विथ 0 लिहिलेलंच नसलं म्हणजे नन म्हणजे 0 झालं. R इज इक्वल टू 0 झालं. फॉर्म्युलेत किमती 4C 0 into 1/10 raised to 0 into 9/10 raised to 4 आलं. 4C 0 म्हणजे 1च येणार, 1/10 raised to 0 म्हणजे पण 1 आलं, पुढचं तसंच राहील, म्हणजे 9/10 raised to 4 तसंच आहे. 9चा चौथा घातांक काढणं जरा अवघड आहे. 9चा वर्ग 81, मग 81 गुणिले 81 करावं लागेल. खाली छेदाला काय डायरेक्ट आपण 4 0 वाढवू शकतो, पण एवढा गुणाकार करत बसण्यापेक्षा 9/10 raised to 4 आपण डायरेक्ट लक्षात आलं ना. एकच तेवढी काढायला सांगितलेली प्रोबॅबिलिटी ननची काढायची होती. क्वेश्चन वाचला की तुम्हाला उत्तर मिळत जात आहेत थोडक्यात. On a multiple choice examination with 3 possible answers for each of the 5 questions. 5 क्वेश्चन आहेत, MCQ क्वेश्चन, पण पर्याय किती? तर 3 पर्याय आहेत. What is the probability that a candidate would get 4 or more correct answers just by guessing? तर प्रोबॅबिलिटी अशी काढा की त्या जो कोण विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यानं 4 किंवा 4 पेक्षा जास्त प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली त्याची काढायला सांगितलं. पहिल्यांदा n घेतलं, 5 दिलेत, 5 क्वेश्चन्स आहेत त्याचे. P घेतलं तर
टोटल आन्सर्स किती 3 आहेत, त्यातलं एकच बरोबर असणार. म्हणजे 1/3 झालं तर क्यू म्हणजे येणार 1 मायनस पी म्हणजे 2/3 होणार. एक बरोबर आलं तर 2 चुकणारच आहेत. MCQ ला लक्षात ठेवा एकच पर्याय बरोबर असतो, 2 कधी नसतं. त्यामुळे 1/3 झालं. परत फॉर्म्युला घेतला. आता काय सांगितलंय 4 और मोर करेक्ट आन्सर्स म्हणजे किती 4 आणि 5च येणार आहे, 2च आहे. म्हणजे P इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5 किमती ठेवल्या 5C4 इंटू 1/3 इंटू 2/3 प्लस 5C5 इंटू 1/3 इंटू 2/3 आता कॅल्क्युलेशन करू. पहिलं 5C4 आहे म्हणजे फरक 1 आला, त्याच्यात फरक 1 आला तर अप्पर व्हॅल्यू म्हणजे त्याचा आन्सर आहे, म्हणजे 5 आला त्याचं 1/81 झालं. 2/3 म्हणजे 2/3 झालं. प्लस 5C5 म्हणजे 1 आलं. 1/3 5वा म्हणजे 243 आलं. गुणिले 1 आलं कारण घातांक झिरो. इथं गुणाकार घेतला 5 दोन्ही 10 होईल. 10/243 अधिक 1/243 छेद समान झाला म्हणजे अंशाची बेरीज होईल. म्हणजे किती येणार तर ते 11/243. कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात येण्यासारखी आहे. आलं लक्षात येत आहे? आठवा. A person buys a lottery ticket in 50 lotteries, in each of which a person buys a lottery ticket in 50 lotteries, in each of which his chance of winning a prize is 1/100. Find the probability that he will win a prize at least once म्हणजे कमीत कमी एकदा तरी, exactly once आणि at least twice कमीत कमी 2. मग आता किती तिकीट आहेत त्याच्याकडं 50. n म्हणजे 50 होणार. p म्हणजे दिलेलं आहे 1/100 दिली. q म्हणजे 1 मायनस p काढली तर त्याला 99/100 फॉर्म्युला घेतली. NCR P⁻R Q⁻n-R. पहिलं सांगितलं ऍटलिस्ट वन्स म्हटलं. ऍटलिस्ट म्हटलं की तिथून पुढच्या लागतात म्हणजे 1 2 असं कुठंपर्यंत जाणार 50. मग एवढ्या सगळ्यांची काढणं अवघडच आहे आपल्याला 50 पर्यंत. मग आपण असं करू शकतो 1 मायनस त्याच्या मागची म्हणजे 0 पर्यंत. मग असं झालं ऍटलिस्ट 1 झालं की 1 मायनस नन ची घेतो. नन म्हणजे काय तर 0 असतं म्हणजे P ऑफ 0. तर किमती ठेवायची 1 मायनस 50C0 into 1/100 raised to 0 into 99/100 raised to 50. म्हणजे 1 मायनस ह्याचं 1 into 1 into 99/100 raised to 50 आलं. म्हणजे काय 1 मायनस आहे तसं 99/100 raised to 50. तसंच राहणार. 99चा 50वा घातांक घेणं कधीही अवघडच असतं. त्यामुळे ते काढत बसायचंच नाही, ते तसंच ठेवायचं. हे पहिलं झालं. आता दुसरं म्हटलंय एक्झॅक्टली वन्स म्हणजे डायरेक्ट आर ची व्हॅल्यू 1च येणार. मग आता आपण ते घ्यायचे 50C1 1/100 raised to 1 into 99/100 raised to 49. 50C1 म्हणजे 50 झालं इंटू 1/100 इंटू 99/100 raised to 50. इथं तुम्ही 50 ना भाग घालू शकता. ते 50 एके 50 50 दोन्ही 100 म्हणजे 1/2 राहील किंवा 100 इथं पण 100. मग घातांक 100चा 1 न वाढवू शकता. जे 99 raised to 49 100 raised to 50 आणि हे बाहेर 50 तसंच आहे. 50 गुणिले 99 raised to 49 100 raised to 50. लक्षात आलं? 100चा ऑलरेडी घातांक 49 होता आणि इथं पण छेद 100च होता म्हणजे घातांक 1 न वाढू शकतो त्याचा म्हणून 50 झालं आणि 99चा 49 आहे तसाच आहे. हे झालं एक्झॅक्टली वन्सच. आता झालंय ते ऍटलिस्ट ट्वाइस म्हणजे ट्वाइस म्हणजे तिथून पुढचे 2 पासून 50. 2 पासून 50. मग एवढं घेणं अवघड आहे म्हणून आपण 1 मधून त्याच्या अगोदरच्या वजा करू. कुठल्या 0 आणि 1च्या करू. मग किमती ठेवलं. परत फॉर्म्युला ठेवला 50C0 मागाशी ठेवला होता त्याप्रमाणे आपण ते फॉर्म्युला ठेवला किमती. आता ते वरती बघितलंय त्यामुळे मी सांगू माहिती असतं. त्याचं काय येणार 1 मायनस 1 into 1 into 99/100 raised to 50 आलं प्लस 50 into 1/100 raised to 1 into 99/100 raised to 49.
मग याच्यातनं कॉमन काय 99/100 रेस टू 49 कॉमन येऊ शकतं. 1 - 99/100 रेस टू 50 प्लस 50 इंटू 99/100 तसं जरी ठेवलं तरी चालेल. आहे तसंच ठेवलंय बघ. मगाशी तर आपण कसं बघितलं दुसऱ्या एक्झाम्पल एक्झॅक्टली 1च्या शेवटच्या टर्म मध्ये बघा 50 गुणिले 99 49 भागिले 100चा 50. तीच टर्म तिथं आली आणि पहिल्याचं काय 99चे 100 रेस टू 50 तसंच आहे. तसंच राहू दे मग एवढंच उत्तर होऊ शकतं त्याचं. किंवा मग कॉमन काढू शकता तुम्ही 99/49 भागिले 100/50. 100/50 ऑलरेडी आहे पहिल्याच्यात. 99/49 काढलं तर एक 99 शिल्लक राहिलं पाहिजे. मग ते 99 वाला प्लस पुढचं 50 राहिलंच. 99 अधिक 50 घेतलं तर 149 होईल. देणार 1 - 149 इंटू 99/49 भागिले 100/50. ते कॅल्क्युलेशन्स संपलेले. इथं लक्षात आलं, ही 3 गणित ह्याच्यातली झाली. एक पहिलं होतं ते ऍटलिस्ट 1 होतं, नंतर एक्झॅक्टली 1 होतं, नंतर ऍटलिस्ट 12 झालं. ह्याच्यात घातांक मोठे असल्यामुळे आपण ते सोडवू शकलो नाही, त्यामुळे ते तसंच ठेवायचं. ते सिम्प्लिफाय करत बसायचं नाही, तसंच. आता पुढचा 9वा एक्झाम्पल आहे. In a box of floppy disks, it is known that 95% will work. 95% वर्क होतं. A sample of 3 of the disks is selected at random. Find the probability that none, 1, 2, all 3 sample will work. या 4 टर्म्स काढायचे. पहिल्यांदा 3 डिस्कची सॅम्पल आपण घेतो, म्हणजे n इज इक्वल टू 3 झालं. दुसरं पी घ्यायचं. पी म्हणजे 95% दिलेलं आहे ऑलरेडी, 0.95. क्यू म्हणजे काय 1 - p म्हणजे 0.05. फॉर्म्युला घेतला, वी नो दॅट पी ऑफ आर NCR p रेस टू r इंटू q रेस टू n - r. मग पहिलं घेतलं, नन म्हटलं. नन म्हणजे काय होणार, तर r इज इक्वल टू 0 येणार. किमती ठेवल्या त्याच्यामध्ये. 3C0 0.95 रेस टू 0 इंटू 0.05 रेस टू 3 आलं. 3C0 म्हणजे 1 येणार, 0.95 रेस टू 0 म्हणजे पण 1 झालं, आणि 5चा तिसरा घातांक म्हणजे 125, पण 6 घरावरती दशांश 0.000125. तसंच ठेवा. एक न गुणलं तर आहे तेच राहिलं ना, त्यामुळे ते तसंच. हे आता दुसरं सांग, 1 म्हटलं 1 होईल वर्क. परत r ची किंमत 1 ठेवणार आहे आता आपण, जे प्रोबॅबिलिटी ऑफ 1 होणार ते 3C1 0.95 रेस टू 1 इंटू 0.05 रेस टू 2. 3C1 म्हणजे 3 झालं, इंटू 0.95 इंटू 0.0025. 5चा वर्ग 25 आणि 4 घरावरती दशांश. मग गुणाकार त्याचा घेतला तर त्याला 0.007125. तसंच ठेवा. तिसरा आहे 2 होईल वर्क म्हटलं. प्रोबॅबिलिटी ऑफ 2 काढायला लागेल आता. 3C2 0.95 रेस टू 2 इंटू 0.05 रेस टू 1. 3C2 मध्ये फरक 1 आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू 3च येणार. याची 0.7225 आलं, गुणिले 0.05 आलं. परत याचा गुणाकार घेतला, 0.135375. 6 किती येतोय पण असू दे, पण तसंच ठेव. आणि चौथ ऑल 3 म्हणजे जे r ची व्हॅल्यू 3 आली. प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज इक्वल टू काय येणार मग, 3C3 इंटू 0.95 रेस टू 3 इंटू 0.05 रेस टू 0. 3C3 म्हणजे 1च येणार आहे, कारण समान आलं तर 1 असतं. इंटू ते तसंच ठेव, 0.95 रेस टू 3 इंटू 1 म्हणजे 0.95 रेस टू 3 हे तसंच राहील त्याचं. आता तुम्ही म्हणाल 0.95 रेस टू 3 का काढलं नाही, तर हे खूप मोठं यायचं आहे. 95चा 3 वेळा गुणाकार करायचा. गुणाकारात वेळ घालवण्यापेक्षा लहान होत असेल तोपर्यंत आपण काढूया, ज्यावेळी मोठं होईल त्यावेळी ते तसंच ठेवूया. हे लक्षात आलं. हे कसे घेतले आपण ते. Find the probability of throwing at most 2 sixes in 6 throws of a single. एकच डाय 6 वेळा थ्रो करतो, म्हणजे n इज इक्वल टू किती आलं तर ते 6 झालं. पी घ्यायचं.
6 किती वेळा एकदाच मिळणार आहे. एकच डाय थ्रो केला तर आपण त्याची सक्सेसची प्रोबॅबिलिटी 6s म्हटलं म्हणजे 6. 6 किती पैकी एकदाच मिळतं, किती पैकी तर 6 बाजूपैकी. 6 एकाच बाजूवर असतं, 1/6. क्यू घेतलं 1 मायनस पी म्हणजे 5/6 होणार. वी नो दॅट तो फॉर्म्युला घेतला आपण. काय सांगितलंय? ॲटमोस्ट म्हटलं. ॲटमोस्ट म्हणजे 0 पासून 2 पर्यंत जायचं. म्हणजे आर इज इक्वल टू 0, 1, 2 एन. प्रोबॅबिलिटी ऑफ आर लेस दॅन 3 म्हटलं. ते तिन्हींच्या तिन्हींसाठी एकदा R0, एकदा R1, एकदा R2 ठेवत जायचं. म्हणजे काय होणार? 6C0 1/6 5/6 प्लस 6C1 1/6 5/6 प्लस 6C2 1/6 5/6 आता किमती ठेवल्या. 6C0 म्हणजे 1 आलं, हे 1च झालं. 5/6 राहील, 6 इंटू 6C1 म्हणजे 6 झालं, इंटू 1/6 आलं, इंटू 5/6 झालं, प्लस 6C2 लोअर व्हॅल्यू 2 आहे, फरक 4च येतं, म्हणजे लहान टर्म 2च आहे. मग 2 संख्यांचा गुणाकार 6 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 1 आलं, गुणिले 1/36 होते. मी लिहिताना फक्त 6 गुणिले 6 असं लिहिलं, इंटू 5/6चा चौथा घातांक. मग आता कॉमन काय काढू शकतो? 5/6चा चौथा घातांक कॉमन येऊ शकतो आता, बरोबर? किंवा 5वा घातांक आपण घेऊ शकतो तसं. कारण इथं बघा तिसऱ्या टर्म मध्ये 6 गुणिले 5 आहे, मग त्यातलं एक 5 आणि छेदाला इथं 6 गुणिले 6 लिहिले, त्यातलं एक 6, म्हणजे 5/6 एक ह्याच्यात ऍड होऊ शकतं, 5वा येऊ शकतो. मग पहिल्या ह्याच्यात बघितलं आपण 1 गुणिले 1 गुणिले 5/6चा 6वा होता, त्याच्यातलं 5 बाहेर घेतलं म्हणजे एकच राहिलं, म्हणजे 5/6 राहील. 5/6 प्लस इथं 6/6 राहणार, कारण हे पूर्ण ब्रॅकेट तिसरं ब्रॅकेट बाहेर गेलं, 5/6चा 5वा बाहेर गेला, 6/6 प्लस इथं आता बघू 5/6 बाहेर घेतलं, कारण इथं 4 होते ऑलरेडी आपल्याकडं आणि त्यातला 5वा घ्यायला हे 5 आणि छेदाचं 6 बाहेर घेतलं, म्हणजे काय राहिलं? 6 भागिले 2 गुणिले 1 गुणिले 6 राहतं. 2 न भाग घालवला अंशाच्या 6ला, म्हणजे 3 राहिलं, 3/6 असं राहील. 3/6 प्रत्येकाचा छेद समान आहे. 5 आणि 6 11, 11 आणि 3 14, 14/6 म्हणजे 2 न भाग जाऊ शकतो, 7/3 राहील. 7/3 इंटू 5/6 तसंच राहील. लक्षात आलं काय केलं ते? ब्रॅकेटची बेरीज केली, भाग जात होता भाग घालवला आणि हे 5/6 तसंच ठेवलं. झालं, त्याचं उत्तरच मिळालं. एवढंच ठेवायचं. 5चा 5वा घातांक 6चा 5वा मोठं होत येते, मग ते सोडूनच जायचं, करायचं. 11वा इट इज नोन दॅट 10% ऑफ सर्टन आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर्ड आर डिफेक्ट. 10% खराब आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ रँडम सॅम्पल ऑफ 12 सच आर्टिकल्स 9 आर डिफेक्ट? तर त्यातले 12 पैकी 9 खराब आले. टोटल किती आहेत? 12 आहे. n 12 झालं. p म्हणजे 10% सांगितलंय, म्हणजे 1/10 होईल ते. q म्हणजे 1 मायनस p झालं, म्हणजे 9/10 राहील ते. फॉर्म्युला घेतला NCR P/R Q/n मायनस R झालं. R म्हणजे 9 येणार आता. किमती ठेवल्या 12C9 1/10⁻9 इंटू 9/10⁻3 झालं. 12C9 हे जर बघितलं तर फरक 3चा आहे आणि लोअर व्हॅल्यू 9 आहे, म्हणजे फरक कमी आला. मग 3 संख्यांचा गुणाकार 12 गुणिले 11 गुणिले 10 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1. हे पुढचं तसंच ठेवलं आपण. मग काय होईल? तर 3 दोन्ही 6 म्हणजे 2 राहिलं इथं, 2 गुणिले 11 म्हणजे 22, 22 गुणिले 10, मग 10ला ह्यातलं एक 10 कमी होणार आहे, म्हणजे 9 घातांक होता तिथं 8 राहील, बरोबर का? 10ला यातलं एक 10 गेला म्हणजे 9 होते, त्यातलं 8 राहील. 8 आणि इकडचे 3 आहेत, म्हणजे 11 झाले. 10चा 11वा घातांक आला आणि 9ला मात्र 3 तसेच राहतात. 9चा 3 भागिले 10चा 11. जर कसं झालं असतं? सेकंड स्टेप बघा, खालून दुसरी स्टेप. 9चा तिसरा तसाच राहिला असता. छेदाला जर बघितलं 10 छेद समान आहे, म्हणजे घातांकाची बेरीज झाली 9 3 12 झाला असतं. 10चा 12वा घातांक आला असता, पण इथे एका अंशाला 10 आहे, जे कमी होणार, जे किती झालं? 10चा 11. लक्षात आलं हे? आता हे झाले
आतापर्यंत आपण बघितली ती बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यावरती गणित बघितलेली आहेत. आता जी पुढे एक्सपेक्टेड व्हॅल्यू वगैरे दिलेली होती त्याच्यावरची गणित आपल्याला बघायची. 12वा क्वेश्चन तो आहे. given that x such that b of binomial b म्हणजे binomial n p n आणि p ची व्हॅल्यू दिली. पहिलं दिले if n is equal to 10 and p is equal to 0.4 find e of x and variance of x. n p दिले q काढू शकतो. दिलेलं घेतलं n माहिती आहे p माहिती आहे q काढलं त्याच्यावरून 1 minus p म्हणजे 0.6 आलं. मग e of x काढलं n p असतं. किमती ठेवून गुणाकार केला मिळेल तुम्हाला 4 आलं त्याचं. सोपं आहे ना गुणाकार आहे आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स एन पी क्यू किमती ठेवल्या गुणाकार घेतला 2.4 झाली. किती सोपं आहे. हे एमसीक्यू साठी असतं. 2 मार्काचा एमसीक्यू आहे म्हणजे तिथं तुम्हाला अशा टाईपची गणित असते. आता त्यातलं दुसरं पी दिलंय ई ऑफ एक्स दिलंय तर एन आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स काढायचं. आपण दिलेलं पहिल्यांदा पी दिलंय त्याच्यावरून क्यू काढू शकतो आपण 0.4 येणारच. ई ऑफ एक्स 6 आहे. ई ऑफ एक्स म्हणजे काय एन पी असतं. एन पी बरोबर 6 पण त्यातलं पी माहित आहे 0.6 आहे बरोबर 6 0.6 भागिले होईल इकडे आलं तर एन बरोबर किती येईल तर ते 10 येणार आहे. पॉईंट घालावायचं म्हणजे 10 गुणा आलं 60 होणार ना इकडे 60 भागिले 6 म्हणजे 10 आलं. आता क्यू काढू शकतोय 1 मायनस पी त्याच्यावरून 0.4 एन माहिती आहे पी माहिती आहे क्यू माहिती आहे व्हॅरियन्स ऑफ एक्स काढ एन पी क्यू आहे किमती ठेवली 10 गुणिले 0.6 गुणिले 0.4 म्हणजे 2.4 झालं. किती सोपं आहे बघ. तसंच तिसरं आलं 24 10 2.25 ते पॉइंट मध्येच ठेवलं तरी पण चालेल. मी ते फक्त दाखवले तुम्हाला कसं आले. आता तसंच एन दिलंय पी काढू शकतो आपण पी आलं की क्यू निघेल त्याच्यावरनं व्हॅरियन्स निघाले की स्टँडर्ड डेव्हिएशन निघेल. ई ऑफ एक्स घेतलं एन दिलेलं घेतलं ई ऑफ एक्स घेतलं 10 एन पी इज इक्वल टू 10 होईल. त्यात एनची व्हॅल्यू 25 आहे 25 पी बरोबर 10 आलं. मग पी बरोबर 0.4 होणार 25 न भाग घालवलं 10 जात नाही 25 ने आलं. पॉईंट घेतला 100 झाला 25 चूक 100. क्यू काढलं तर येणार 1 मायनस पी म्हणजे येणार 0.6. मग आता पहिल्यांदा व्हॅरियन्स काढून घ्यायचं. व्हॅरियन्स काढून घेतला एन पी क्यू गुणाकार केला 25 गुणिले 0.4 गुणिले 0.6 म्हणजे किती होईल तर ते 6 आलं. 25 चूक 100 होत आहे म्हणजे 10 आलं ते 10 गुणिले 0.6 घेतलं तर 6 आलं. मग स्टँडर्ड डेव्हिएशन रूट 6 तसंच ठेवायचं. रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स हे रूट 6 तसंच ठेवायचं. त्याचं काढलं तरी चालतंय 2.45 वगैरे काहीतरी येईल ना ते उत्तर. ते रूट तुम्ही लॉग टेबलचा वापर करून काढू शकता. तेवढं तुम्हाला काढता येणार आहे. लक्षात आलं स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि आता शेवटचं एक्झाम्पल एन 10 दिले ई ऑफ एक्स 8 दिले तर व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजे एन दिले तर पी काढता येईल आपल्याला. ई ऑफ एक्स बरोबर 8 आहे एन पी बरोबर 8 होणार एन म्हणजे 10 झालं 10 पी बरोबर 8 झालं 10 न भाग घालवायचा म्हणजे 0.8 आलं. क्यू म्हणजे 0.2 होणार. व्हॅरियन्स ऑफ एक्स एन पी क्यू 8 2 16 म्हणजे 1.6 होईल ते गुणाकार केल्यानंतर. बघा सोपा एक नाही. 2 मार्काला एमसीक्यू आता आपल्याला आहे त्यावेळी त्यातलं एखादं एक्झाम्पल असणार आहे एमसीक्यू साठी. व्हॅरियन्स वगैरे काढायचं तर ते किमती ठेवूनच काढायचं एक्स्ट्रा काय ह्याच्यामध्ये करायचं. म्हणजे इथं आपल्याला हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सुद्धा टॉपिक संपलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता हे अभ्यास केल्यानंतर की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा लॉजिक नंतरचा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. लक्षात येईल. जवळजवळ मला वाटतं लाईक 8-9 मार्क तरी असणार आहेत दोन्ही टॉपिकचे म्हणून. त्याच्या अगोदर हे 8 मार्काला होतं कंपल्सरी 8 मार्काला होता. ऑप्शनल सहित 10 मार्काला होता टॉपिक. आता तो 8 मार्काला तरी किमान तरी 8 मार्काला असेल असं आपण गृहीत धरून चालू. म्हणजे हे 8 मार्क आपल्याला हक्काचे ही जाता कामा नये. कॅल्क्युलेशन्स पण काही जास्त नाही आहेत त्याच्यावर.
फर्स्ट सेकंड सेक्शनचे आपण हे 2 टॉपिक इथं बघितले आहेत. आता राहतायत काय सेकंड सेक्शनचे टॉपिक? राहतात सेकंड सेक्शनचे टॉपिक तो डिफरन्शिएशन आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स आहे, मग इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन वरती नंतर डेफिनाइट इंटिग्रल आहे आणि नंतर त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. नंतर पुढं डिफरन्शियल इक्वेशन आहे. म्हणजे हे टोटल 5 टॉपिक आहेत. डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन्स, इंटिग्रेशन आणि डेफिनाइट इंटिग्रल हे 4 झाले आणि डिफरन्शियल इक्वेशन 5. हे सगळे एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आले की त्याचे ऍप्लिकेशन्स येतील, डेरिव्हेटिव्ह येणाऱ्याला इंटिग्रेशन येते, इंटिग्रेशन येणाऱ्याला परत डेफिनाइट इंटिग्रल, आणि ज्याला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जमतंय म्हणजे थोडं जमलं तरी डिफरन्शियल इक्वेशन त्याच्यावरती डिपेंडेबल. असे ते एकमेकाशी इंटरलिंकिंग आहे. त्यामुळे ते टॉपिक घेतले तर सलग आपल्याला घ्यावे लागतात आणि ते ऑनलाईन घेण्याच्या ऐवजी माझं म्हणणं आहे ज्यावेळी आपण कॉलेज चालू होतील त्यावेळी समोरासमोर झालं तर ते जरा जास्त बरं होतील. का तर ते शंका लगेच क्लिअर होत जाते. इथं कसं होणार आहे, तुम्हाला जर त्यावेळी काही शंका आली तर तुम्ही मला फोन करणार, मग त्यावेळी मी ती क्लिअर करायचा प्रयत्न करणार. पण ती तुम्ही व्हिडिओ बघत असताना तिथंच थांबून ते नाही विचारणार, ते नोट डाऊन करून घेणार, मग नंतर ते लक्षात न जाणार, असं व्हायला नको. त्यामुळे ते आपण ते सगळे एकदमच टॉपिक घ्यायचे. मग त्याच्या अगोदर आपण काय करूया, तर फर्स्ट सेक्शनचे 2 टॉपिक राहिले. LPP आपला झालाय ऑलरेडी, ऑफ कॅम्पस मध्ये आपण घेतलाय, म्हणजे कॅम्पस इथे घेतला आपण ज्यावेळी क्लास सुरू होते त्यावेळी. आता तो थोडाफार वेगळा आलाय, तो पण आपण बघू. पण त्याच्या अगोदर वेक्टर्स एक राहिलाय आणि लाईन आणि प्लेन हा एक टॉपिक शिल्लक आहे. मग ते आपण 2 अगोदर पूर्ण करू, त्याच्यानंतर LPP घेऊ आणि नंतर मग तोपर्यंत कॉलेजेस वगैरे तोपर्यंत सप्टेंबर ऑगस्ट एंडिंग पर्यंत चालू होतीलच. कारण तो पण जरा साथ पण कमी येईल आणि लसीकरणाचं पण काहीतरी सोय होईल तोपर्यंत. त्याच्यानंतर मग ते आपण एकत्रित असे 5 टॉपिक बघत जाऊ. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. मग आपण ह्याच्यानंतरचा टॉपिक बघणार आहे तो वेक्टर्स. तोपर्यंत धन्यवाद.